आली रगील नात करते काय नात करते का उन्हाच्या रातात नव्हता मुटका मसाला घेऊन अशा भाज्या बनावं लागते त्या नुसतंच कुठं म्हणायचं आहे भाज्या एक नंबर होते त्या कसं झालंय आली कट आलाय तू मागास नको का अगं कट दिसत नाही काय बंद कराय बघ की कशी आली तरी आता अजून कसलं दिसाय पाहिजे नात कोळी आणि इकडं अजून उकळी येते बरं का अरे कौसा आज चूल पेटवली का हाय पेटवली तुम्ही आणले ना आता का आणले काय आहे हे इथं काय यावं हे ठेवले हळद मीठ लावून ठेवलंय करून काय किती लागा पावसा आता? पाण्याचं वातावरण झालंय एकदम काय म्हणते ना तसं खतरनाक पेटवली चूल म्हणलं द्यावं करून शिरा तुम्हाला तर पावसाचं काय आज नाद खोळाच काम झालंय आबाळ कसं आहे तुम्हाला दिसतंय सकाळपासून पाऊस चालू आहे रिमझिम इकडं नव्हा टेवलं होतं आता कसं तर हडकलंय आणि आपल्या कौसात चालू आहे चुलीवर मस्त बाकी काय बनवायचं आहे बिर्याणी मटण कालवण भाकरी बर तर मस्त बाकी आपल्या मुटक्या मसाल्याचा रस्सा बनवायचा आहे रस्सा मटण काय लय आणलं ना हे अर्धा किलो आहे हा हे अर्धा किलो आणलंय ऐकलेलं चिकार होतंय ना शिकार होतं एकट्याला किती लागायचं हा एकट्याला किती लागायचं ती एकलं नव्हतं का हसतंय तिकडं अजून एक ते आमच्यात असतं बरं का एकलं असतं त्याचं काय नसतं अगं तेल तर गरम होते की का तेल तापलंच नाही तापलं असं म्हणलं बोलणे नादात साधाळलंय सगळं जाळ कुठलंच काय कळलं तेल बी साधाळलं काय तेल पण अगं जाळ लाव गे डानक्या बाज कसं तापतंय बघ आज काय मी आटलंय आले लागला बघा जाळ पण तर मित्रांनो हे बघा आज बोकडाचं ताजं मटण कापूस तर थांबलून घेऊन आलो नाद करायचा हो पण कसा करायचा कसं करायचं चांगलाच करायचा तर बोकडा या मटणात चरबी थोडीफार असल्याशिवाय चव येत नाही बरं का मेहनती आहे आहे का नाही पण ह्यात वजडी बी लागते हो ती लागलंय उडायला कना 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 फुटायला लागलंय चरबी काय आज खोट वाटते बघा किती दिसत ना का तुम्हाला व ते काय ठेंगाने उडले का उडतंय बकाक बकाक पाण्याचं घेऊन येता बघा बैठक वाडी जेव्हा काय काय नाही मस्तपैकी बनव रस्सा कसा झाला पाहिजे कसं झालं जबऱ्या झाला पाहिजे कसा जबऱ्या एकदम मस्त ज्यादा तिखट नको ज्यादा सॉफ्ट नको मध्यम झाला पाहिजे म्हणजे खाणाऱ्याने त्यात 2-3 भाकरी एकदम गणाय कुस्कारून वाढल्या पाहिजे त्या आणि भाकरी बी आपल्या मकज असल्यावर म्हणता काय एवढं बघूलं 5 भाकरीत संपलं तर चालू आहे हिज घेतलंय ना आता टाकून बघा काय असेल ते असेल आता शिजल्यावर बघूया की ह्याचा कलर कसा येतोय आणि दिसतंय कसं ते आज ते थोडं आहे ते चोरलेलीच वाटायला लागले व आता काय करायचं लेकरं नाही ती त्यामुळं आणलंय छटाक बर दोघांच्या पण तोंडात एकच कसं आलं मग लेकरं येते ती उद्या बघ किती ते हा मग काय तर लेकर पाहिजे लेकर जवळ असल्यावर मग तर लेकरांना बघा उद्याला ये सांगायचं कारण लेकरं नाही ती काही कर्म नाही आणि तर कसं आहे चुलीला ढना ढना जाळ गावाकडं असं असतंय आणि भात शिजू घाल की ग इकडं घरात घालते की अगं एकाच चुलीवर 2 कामं होते 3 कशा पाहिजेच करायचं इकडे चालू आहे आपल्याला लसणाचा दणका घरचं लसूण आहे हो देशी कुड्या तुम्हाला दिसते त्या कशा आहे त्या कशा नाही ते आणि ह्यात आवाज बी येतोय चार 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 नुसतं चालू आहे कारण जायच खाली तसा नाद खोळा चालू आहे तर बनवू द्या आता शिजू द्या मग जरा 2 पीस काढून खाऊन बघू कसं मीठ टाकलंय तो सपा केलंय आळणी केलंय काय तर कळायला पाहिजे का ना ग हा ते 2-3 खाल्लं म्हणजे मग कळतंय नाही म्हणल्यानंतर नाही एक 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 शिजल्यापासून कालवण करूच तर एक 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 मनी आपलं खायचं आता काय मी एकलाच खाणार आहे आता खाल्लं काय मग खाल्लं काय तोंडाला काय मुस्क घातलं तुझ्या आता मला का माहित तर जाऊ द्या मित्रांनो टेस्ट केली सुद्धा आपल्याला काही चैन पडत नाही पण बाय मग काय टेस्ट करू दिला असं वाटत नाही तर हे बघा कसं आहे आता मस्तपैकी याला शिजू द्या आठवून येतंय शिजून झालंय रेडी आणि इकडे भाजी बनवायची तयारी चालू आहे तर लागणारं साहित्य तिनं काय काय घेतलंय तुम्हाला सांगतो जी वाटलेलं आहे त्यात टमाटा कांदा लसूण आलं आणि खोबरं सगळं एकदाच केलंय ती 3-3दा बारडा आणि ती तसलं काय ठेवलंच नाही हा कोथिंबीर बी त्यातच आहे टमाटा पण त्यातच आहे भात भात भात
असंच केलं व भात भात काय तर भात आहे काय वाढायला भात 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 लागलाय करायला. तर दोघंच असल्यामुळे भाजी एकदम मस्त बनवायची आहे बरं का आज. लई बनवायची नाही, थोडीच बनवायची आहे. हा. रोज काय थोडं असते का, चांगली बनवायची आहे, मस्त बनवायची आहे. ह्याच्या आधी काय वाईट होती का? भाजी कधीच वाईट नसते, पण कसं झालंय जास्त रस्सा बनवून आता ज्यादा उपयोग नाही हो. त्यामुळे ज्यादा रस्सा बनवायचा. उद्या तर माझा छान उपवास आहे, हा. कोण खायचंय? कोण खायचं? तोंड आहे ते तेव्हा खायला. एकली बिचारी हिला मुस्क घालायचं, कशाला खाते परत ते? वाढ या दोघीचं तर वैताग आला नुसता. तर पेस्ट आपली शिजते बरं का, कशी शिजते तेल आताच त्याने सोडलंय बरं का. अजून मोठा मसाला टाकायचा आहे. मटण शिजलेलं बघा, असं झालं, कसं आलंय आठवून एकदम मस्त मध्ये. बोकडाचं मटण असल्यावर सूप तर म्हणता काय नात खोळा होतो. मग काय बागाला काढू आहे पिंटी किस्सा. नग 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 आपल्याला ते सूप आवडतच नाही. ह्या की वीस 2 मणी आणि 20 सूप. नळी 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 आणलीच नाही तर देते कुठली? चाप आहे चाप, त्याला काय म्हणते ते आपण बरगडी म्हणतो, ती चाप म्हणते ती. असू द्या, चाप असू द्या, खेकडा असू द्या, नाही असू द्या, काय तर असू द्या, खायला झालं बाद झालं वय. होय 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 आ? होय. काय तर वय आपला मोठ्या मसाल्या तर डब्बा आणलाय बघा. लगा माप एक नंबरच आहे बरं का यावेळेस. हा पळीनच आहे, पळीनच नात करते काय. ती भाजी द्यायची आधी. भाजलं ह्यात का भाजायला आहे? अव चांगलं लसूण कांदा भाजल्याशिवाय हे होत नसतं, मिरचाट लागतं, तसं बरोबर लागत नसतं. भाजू द्या. खाली जाळ कसा चालू आहे, ढानक्या बाज निसता. तुम्हाला भाजी जरा घट्ट पाहिजे का पातळ पाहिजे ती सांगा. नाही मकाच्या भाकरी येते म्हणल्यावर भाजी जरा पातळच पाहिजे, हा. कारण घट्ट बनवलेली भाजी मकाची भाकर मुरत बी नाही आणि चांगली लागत जरा बी. पातळ पाहिजे भाजी, तवा चवीला लागतंय, पण जरा विशी पातळ असली का नाही म्हणजे खायला अजून जास्त आनंद येतो. त्यामुळे जरा पातळ पाहिजे. आपला मोठा मसाला काय विचार नाही पाचार नाही, त्यात पळी ठेवलेली आहे. आता थांबा नाही ते नाही झालं तर झणझणीत, कारण मटेरियल बी आहे जरा खोबरंही, त्यामुळे असू द्या. पळी पोळायला लागली राव, बाजूला तर काढायची. त्याचा कलर लगेच कसा बदलला बघा बघ. उदी नाही एवढं जाणवत. बघा ना, खायला पोळायचं सगळं तोंडात माणसाला अजून मुदाम केलं पाहिजे. पोळायला लागलं चला. जाऊ द्या का नंतर. जाऊ दे चाललं बघा. असं बघ जरा डोकं चालू मला. आता तू काय मग तर मी डोकं चालवून आणि का करायचं. तर आता एकदाशी घेतलंय टाकून, आणि आपल्याला अजून पाणी गरम करून भाजी वाढवायची आहे बरं का, बाटली घे का? कारण एवढी भाजी कमी पडते. मटणच आहे ते. बार काय भोगुलं बार काय आता हे तिकडे ठेवते. बस 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 बस. भात केवढं भात. तर ह्या चुलीचा आविल्या चुलीचे हे 2 काम आहे. इकडे जाळ हाय ते आहे, इकडल्याला बी ऊब लागून हाय लागून इकडं थोडं तुम्हाला दिसतोय. हे देखील पाणी लगेच 2 मिनिटात तापतंय. आणि आता घेतलंय जस्ट मीठ टाकून, तर आपली भाजी आता झणझणीत अजून उकळे म्हणावं अशी यायची तर कशी तरी दिसते बघा. कशी आहे चांगलं आहे. अगं काय गवळणी चांगला आहे म्हणते, बोलना ना काय नाही. तर पाण्याला लगेच उकळी आली की लगेच घेतलं बघा वतून. आता ज्या वेळेस शिज कुठू द्या म्हणजे चांगलं दिसतंय, लगेच पाहिजे तुम्हाला कुठं आणायचं, जरा होऊ द्या की त्याला. बघा तिथं झाड लागलाय, उंच कड येऊ द्या. कड आल्याशिवाय कालवणाला रंग येत नाही, रंग आल्याशिवाय कालवण चांगलं दिसत नाही, आणि कालवण चांगलं नाही दिसल्याशिवाय माणसाच्या तोंडाला पण पाणी सुटत नाही. कालवण ज्या वेळेस चांगलं दिसत त्यावेळेस माणसाच्या तोंडाला पाणी सुटतंय ना. कशी आली काळी खरकुदी आली रगील नात करते काय, नात करते का उन्हाच्या रातात नव्हता. मुटका मसाला घेऊन अशा भाज्या बनावं लागते. त्या नुसतंच कुठं म्हणायचं आहे, भाज्या 1 नंबर होते त्या. कसं झालंय आली असत आणाय मग तुझं अगं कट दिसत नाही, काय बंद आहे बघ की कशी आली तरी आता. अजून कसलं दिसाय पाहिजे नात कोळी. आणि इकडं अजून उकळी येते बरं का. आविल्या चुलीवर ठेवलंय, इकडे हळूहळू उकळी चालूच आहे. तर मित्रांनो या जेवायला आम्ही तर रगील बेत केलाय,
तुम्ही कधी येताय? मकाच्या भाकरी आणि मटणाचं कालवण खायला.